आतापर्यंतच्या तपासात हे निष्पन्न आहे की एका व्यक्ती तिथे त्या लॉजवर गेला होता आणि काही आपत्तीजनक कृत्य त्यांनी केला होता आणि त्या अनुषंगाने ते फिर्याद आल्यानंतर ते 354 म्हणजे मॉलेस्टेशनचे प्रकार दिसून आल्यामुळे त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. त्या व्यक्ती ज्यावेळी तिथे गेला होता आणि ते त्या लॉज चे मॅनेजर किंवा इतर लोकांनी त्यांना पकडला, त्यावेळी त्यांनी हे सांगितला होता तिथे की आमच्याकडे काही आणखी पत्रकार होते आणि आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो. परंतु यामध्ये तपास अनुषंगाने जे काही सीसीटीव्ही आणि इतर सर्व टेक्निकल तपास करण्यात आलेली आहे, त्यामध्ये त्या परिसरात ते एकटाच होता आणि त्यांच्या सोबत कोणीही नव्हता अशा प्रकारचे तपासात स्पष्ट झालेली आहे. ते आरोपी सध्या फरार आहे. त्याचे विचारपूस केल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतील, परंतु आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात एकच आरोपी होता आणि त्या आरोपी सध्या फरार आहे. कोणताही लोकप्रतिनिधीचे मला किंवा आमचे कोणताही अधिकारीला या विषयावर कधीही फोन आला नाही. यामध्ये जे काही कारवाई करण्यात आलेली आहे ते फिर्याद अनुषंगाने आणि आवश्यक तपास, आवश्यक जे पुरावा टेक्निकल एव्हिडन्स प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने झालेले आहे. पूर्णपणे खोटी गोष्टी आहे की यामध्ये काही लोकप्रतिनिधी यांचे फोन पोलीस आयुक्त किंवा इतर अधिकारीला आला, यामध्ये काही तथ्य नाही आहे. रुपाली पाटलांचा एक अर्ज तुमच्याकडे आलेला, नेमका तो अर्ज काय आहे आणि त्या अर्जामध्ये त्यांनी काही इतर पत्रकारांचे नाव घेऊन हे काही साजिश आहे अशा प्रकारचे काही मुद्दे उल्लेख त्या पत्रामध्ये केलेली आहे. परंतु त्या पत्रामध्ये जे काही माहिती त्यांनी दिलेली आहे त्याबद्दलची कोणत्याही प्रकारचे कोरोबरेटिव्ह एव्हिडन्स त्यांनी पोलिसांकडे दिलेली नाही आणि त्या जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्याचे पूर्ण आतापर्यंतच्या तपासात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आले नाही, परंतु तपास पुढे सुरू आहे. मी सांगितले त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तथ्य नाही. एकटाच व्यक्ती होता. ते खरी गोष्टी आहे की त्यांना पकडण्यात आला. तिथे काही लोकांनी त्यांना त्या स्पॉटवर काही मारहाण पण केली होती. त्या भौतिक अशा वाटते की त्याने बचावसाठी काही दुसरा नॅरेटिव्ह त्यांनी त्यावेळी सांगितले असावी, परंतु तपासामध्ये इतर कोणीही त्या प्रकरणात त्यावेळी तिथे या किंवा त्या काळात तिथे उपस्थित होते यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून येत नाही.